आज सकाळचे वातावरण बघा किती प्लेझेंट झालं आहे. एकदम छान वाटतं आहे आज बऱ्याच दिवसांनी. आणि इकडे बघा, आजपर्यंत हे टाळ्या वाजवून हात लावून वगैरे पैसे मागायचे फक्त. आता गुगल पे करायला सांगत आहेत एकाला. वाह! काय दिवस आले. टू टू लिख टू। हाँ बस हो गया, पूरा दिन लगा देगा, बाकी कहाँ जाएगी ना। चला भेटला दुसरा ग्राहक. घे नंबर लिहून घे. सो हाय गाईज, गाणी ऐकण्याची सवय एवढी डेंजर आहे ना, म्हणजे जर एकदा बुडालो त्याच्यामध्ये तर ह्या गाणी ऐकण्याच्या सवयीला मला एक दोन लाईनी बोलावं अशा वाटतात की तेरे प्यार में हम इतने डूब गए, तेरे प्यार में हम इतने डूब गए, करी रोड छोड़ के भायखला में उतरे. भायखळ्याला आलो चुकून. आता चला मागे जाऊया परत एक स्टेशन. आणि ॲक्च्युली सकाळी निघताना मी जरा विसरलेलो की आज मंडे, पण ऑफिसमध्ये आल्या बघा समोरच सागर कारंडे दिसला आणि मला तेव्हा कळलं की अरे हा बाहेर निघाला आहे. समोसा पाव, वडापाव, जलेबी, फाफडा, आज का मेन्यू. सो गुड इव्हनिंग गाईज. ऑफिसमधलं काम वगैरे सगळं आटोपून आज इव्हिनिंग झाली. आता मी ऑफिसमधून निघालो, ॲक्च्युली एक्झिट मारली आहे तिथून, पण मी खाली रिसेप्शनला बसलो आहे कारण सागर कारंडे यांचे इंटरव्ह्यू अजून चालू आहेत. आता वाजलेत रात्रीचे 8:15 आणि नॉर्मली 7:30 पावणे 8पर्यंत म्हणजे प्रत्येकाचे झालेले बघितलेत मी, फक्त प्रभू जरा लेट होता तर यांचेसुद्धा बऱ्याच एक्सटेंड झालेत. आणि सागर कारंडे वेल नोन पर्सनॅलिटी किंवा फेमस असल्यामुळे जरा रिपोर्टर्स पण जास्त आले ते. तर बघूया आता आपण त्यांना भेटूया डेफिनेटली आणि बघूया काय बोलता येते. तर बऱ्यापैकी त्यांचा गेम वगैरे, तसं गेम ॲज अ गेमर पर्सनॅलिटी त्यांची नव्हती, पण जे काही एक माणूस म्हणून त्यांना कधी कधी मध्ये ॲब्सेंटिझम वाटत होता किंवा घरची आठवण येत होती आणि किंवा ते एक वेगळ्या प्रकारचं वागणं कधी कधी होतंही होतं म्हणायला गेलं तर, किंवा होतंही नव्हतं. तर जी काही पावती आहे ती त्यांना देऊया, बघूया काय वार्तालाप करतात आहे. बघत राहा. ॲक्च्युली मी आयुष आले होते ना तेव्हा पण माझं म्हणजे मला एकदम असं कटाक्षाने आठवत आहे की मी ना बराच वेळ थांबलो होतो त्यांना भेटण्यासाठी. आयुषला म्हणजे मी राधा पाटील मुंबईकर त्यांना भेटलो पहिल्या वीकमध्ये, प्रभूला भेटलो आत्ता मागच्या आठवड्यामध्ये, त्याच्यानंतर काही सदस्यांना भेटलो आणि फ्रँकली स्पीकिंग काही सदस्यांना भेटावं नाही वाटलं. पण मी तुमच्यासाठी आज थांबलो, म्हणजे कोणाचा डिसरिस्पेक्ट वगैरे असं नाही आहे. आणि बोलायचं विशेष म्हणजे की या सीझनमध्ये बिग बॉसच्या सीझनमध्ये हे सगळे कंटेस्टंट आले होते, त्याच्यामध्ये फार कमी चेहरे आणि त्यात तुमचं नाव होतं, दीपाली सय्यद नाव होतं, राकेश बापटजी होते, विशालजी होते. यांना काही चेहरे ओळखीचे होते, काही अनोळखी होते. गेला कार्यक्रम तोच असतो, जेवायला बसताना बिग बॉस लावायचं आणि मग 11 वाजू दे 12 वाजू दे पण बिग बॉस बघितल्याशिवाय झोपायचं नाही. तर बिग बॉसचा फॅन आहे म्हणून तुमच्याशी बोलवतो. तर मी तुम्हाला इथे एकच असं म्हणेल की बाकीच्या कंटेस्टंटना आपण म्हणतो ना की खूप छान खेळला वगैरे, असं मी तसं तुम्हाला म्हणणार नाही का तुम्ही छान खेळला नाही वगैरे असं नाही. पण एक असं एक मत होतं बघा सचिन कुमावत दादा त्यांचं की ना तुम्ही दिसत नाही आहात. तर मध्ये ना एक तुमच्या बाबतीत पण अशी एक फेज येऊन गेली घरामध्ये असताना की आहे ना तुमची ती भावना आहे ना तुम्ही शब्दामध्ये व्यक्त केली होती त्यावेळेस आम्ही बघितली होती. काय ती अशी होती की इथे आलोय ना तर हे ना ठीक आहे एकदम बघावं, इथे थोडा वेळ बसावं, पण हे आपल्यासाठी नाही, म्हणजे माझ्यासाठी नाही. हा जसं माझ्यासाठी नाहीये. तर का? कारण तिथे जे तयार होणारे केमिकल्स आहेत ना त्या घरात राहत असताना, आणि तिथे कसा माल मसाला तडका वगैरे, भांडण मारामारी किंवा याला ते काही शब्दांमध्ये जाऊन बोलणे वगैरे. तुम्ही राखी सावंत यांना पण म्हणाला की अरे डायनिंग टेबलवर चालते हे बघ आणि आरडाओरडा वगैरे. तर ते बघत असताना काही वेळेला असायचं की हे अगदीच मी थोडं ॲब्सेंटिझम तुमचा वाटायचा किंवा गॅप वाटायचा. पण मला असं वाटतं आता बघा सक्सेसची किंवा ट्रॉफी मिळण्याची डेफिनेशन सगळ्यांसाठी वेगवेगळी असू शकते. काही काहींना सक्सेस किंवा जिंकलो म्हणजे असं वाटेल की ट्रॉफी मिळाली म्हणजे जिंकलो, काही काहींना वाटेल की आपलं नाव आपण टिकवून ठेवलं, जपून ठेवलं, डिग्निटीने खेळलो म्हणजे जिंकलो. तुमच्या बाबतीत आहे ना तुम्हाला ती जी भावना येऊन गेली ना ते म्हणूनच मी तसा नाहीये, तर ते माझ्याकडून येणार नाही. तुम्ही ते एका नॉमिनेशन किंवा काहीतरी ते मतं सांगायची होती, हा मग ठीक आहे ना ते तुला वाटतंय, ते मी तसं नाहीये. एकदम परखड राहिला तुम्ही. प्लस ते एकदा तुमचं असं एक झालं की विशाल आपण म्हणत होते की आता विशाल तुमचे मित्रच आहेत म्हणजे कधी प्लस कधी मायनस असं होत असेल.
पण तेव्हा ते आतून म्हणत होते की 1 2 3 4 या सगळ्यांचं असं. पण तिथे पण तुम्ही परफेक्ट राहिला तर ते दाखवून दिलं सगळं काही की मी इथे नाही तिथे नाही आहे तर सगळ्यांमध्येच आहे. चांगलं वाटलं तो. तर तुम्ही ऑलरेडी जिंकलेलंच आहात ट्रॉफी. मला खरं मी ते मनापासून सांगतो की ठीक आहे ट्रॉफी वगैरे एक कोणतरी जिंकेलच, पण मी खरंच जिंकल्याचं फील आहे मला. हो एक्झॅक्टली. मला खरंच फिलिंग तसं आहे म्हणून या काहीतरी कमवून मी बाहेर पडलो. एक्झॅक्टली. आणि मी प्रेक्षक म्हणून तुम्हाला सांगतोय ना, मी काय एवढं थांबून आता बोलतोय, कारण मला ते वाटतंय आतून, म्हणजे जबरदस्तीने ते तुम्हाला आता तुम्ही भेटलात आता परत कधी भेटणार म्हणून बोलून घेतो काहीतरी असं म्हणून नाही. पण खरंच मला पण ते चांगलं वाटलं की येस मस्त मजा आहे. म्हणजे चला हवे होतं सारखंच हसवलं आणि आनंदी ठेवला मला. हो थँक्यू आणि थँक्यू सो मच. येस थँक्यू. तर चला सागर कारंडे यांच्यासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. म्हणजे मला वाटलं होतं की 1 2 मिनटं मी गप्पा मारेल, पण 4 5 मिनटं मी त्यांचा वेळ घेतला आणि मनातल्या ज्या भावना होत्या तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये त्यांच्यासमोर मांडल्या. आता बघूया की या व्हिडिओला तुम्ही लाईक करताय की नाही. सो हाय गाईज, आता पोचलो आहे घरी आणि वाजलेत 11:15, कारण ट्रॅफिक वगैरे पण लागली आता येताना घनसोली स्टेशनवरून शिळफाट्याला. आणि मुळात निघालोच तिकडून 8:45-9ला, कारण सागर कारंडेला भेटायला आपण जवळपास 1 तास 45 मिनटं लॉबीमध्येच वेट करत होतो. आता तसं नंतर वाटलं की एवढा वेट करायची गरज नव्हती, पण म्हटलं चल आपल्याला एक कॉन्टेंट पण होऊन जाईल आणि एक वार्ताला होईल, परत कधी संधी मिळणार न मिळणार. आणि सागर कारंडे जरा नाव पण आपण ऐकलं आहे पहिल्यापासून, म्हणून म्हटलं चल भेटून घेऊया. तर आता आलो आहे घरी आणि जेवायला बसलो आहे. आणि आज जेवणासाठी आहे खिचडी भात मस्त, कोथिंबीर वगैरे टाकली वरतून, पापड भाजलेले. आणि आता जेवून घेऊया आणि जेवता आता बिग बॉस किंवा ब्लॉग्स बघूया, आज यूट्यूबचे ब्लॉग्स बघूया. तर चला जेवण घेतो. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, आता तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतो आहे खरं म्हणजे यूट्यूबसाठीच मी सगळ्या सेलिब्रिटीजना भेटायचं वगैरे ट्राय करतो आहे. अदरवाईज मला काय त्याच्यामध्ये जास्त रस पण नसतो. पण हां ठीक आहे, दीपाली सय्यद, राकेश बापट हे जे आपल्याला आवडणाऱ्या पर्सनॅलिटीज आहेत त्यांना आपण आवर्जून भेटत जाऊ परत. पण तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा आपल्या चॅनलला. कमेंट पण करून सांगा की हे जे बोलणं झालं किंवा सागर कारंडे यांना आपणच जिंकल्यासारखं वाटतं आहे, ती फिलिंग बरोबर आहे का, तुमच्यामध्ये काय मत आहे. आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके टाटा, बाय बाय.